आजचा भन्नाट कच्च्या केळ्याचा कोरमा. कच्च्या केळ्याचा कोरमा करण्यासाठी आपल्याला कच्ची केळी लागत असतात, पण बाजारात आपल्याला सर्रास आपल्या इथं कच्ची केळी मिळत नाही आणि त्यामुळं आपल्या इथं हा पदार्थ सहसा केला जात नाही. पण साऊथ इंडियामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी हा चांगला पदार्थ केला जातो. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडले तर काय करायचं आहे, आमच्या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूया ही आपली आजची भन्नाट कच्च्या केळ्याच्या कोरम्याची रेसिपी. या कच्च्या केळ्याच्या कोरम्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघून घेऊ. त्यासाठी आपल्याला केळी लागणार आहेत. कच्ची केळी आपण इथं 4 कच्ची केळी घेतलेली आहेत. आपल्याला लागेल 1 कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो लागेल, आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आपल्याला मूठभर, त्याच्यानंतर आलं लागेल, त्याच्याशिवाय 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आपण, लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8, 7 ते 8. फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता लागेल, त्याच्याशिवाय जिरे आणि दालचिनी आपल्याला गरम मसाल्यामध्ये लागेल, काजू लागतील वाटण्यासाठी, खोबरं लागेल 2 मोठे चमचे किसलेलं खोबरं आणि दही. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला आजचा आपण केळ्याचा कोरमा करणार आहोत. सर्वप्रथम आपण इथं कच्च्या केळ्याचा कोरमा करण्यासाठी मसाला करून घेणार आहोत. पहिल्यांदा जिरे घेतलेले आहेत, दालचिनी घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहेत, त्याच्यानंतर आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, तोडून आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत, खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं खोबरं आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि काजू. आता आपण कुरम्यासाठी कांदा चिरायला सुरुवात करू. आपल्याला 1 कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला या पद्धतीनं बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं टोमॅटो बारीक चिरून घ्या. आता आपण पाणी गरम करायला ठेवू. आपल्याला केळं उकडून घ्यायचे आहेत, त्यासाठी पाणी गरम करून घेऊ. त्याच्यामध्ये मीठ थोडं घालायचं आहे आणि हे झाकून आपल्याला पाणी थोडं उकळून घ्यायचं आहे. आता पाणी उकळेपर्यंत आपण ही केळं जी आहेत ती या पद्धतीनं अर्धी अर्धी करून कापून ठेवू. अशा तऱ्हेने ही केळं आपल्याला कापून घ्यायची आहेत सगळी आणि सगळी केळं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. आपल्याला ती उकडून घ्यायची आहेत. नंतर आता आपलं पाणी उकळायला लागलेलं आहे. पाणी या पद्धतीनं उकळते, त्याच्यामध्ये आपण केळाचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते केळाचे तुकडे आपण त्याच्यामध्ये घालून हे उकडून घेणार आहोत. झाकून आपण त्याला थोडं उकडणार आहोत. आपली केळं उकडून झालेली आहेत. आपण गॅस बंद केलेला होता, तर ही केळं आपण काढून घेऊ आणि त्याला आपण सोलून घेणार आहोत. त्या पद्धतीनं वरची साल जी आहे ती सुरी किंवा सुरीच्या साह्यानं कापून आपण ही सगळी केळं जी आहेत वरची साल काढून घेणार आहोत त्याची आणि आता आपण कुर्मा करायला सुरू करू. कुर्म्यासाठी पहिल्यांदा आपण कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण तमालपत्र घालून घ्यायचे आहेत, जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हे थोडं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण चिरलेला जो कांदा होता तो कांदा घालू आणि कांदा मऊ होईपर्यंत तेलामध्ये थोडा परतून घेऊ. कांदा आपला परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो जो एक आता तो टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये चांगला मऊ होईपर्यंत आपण टोमॅटो परतून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर शिजावं म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिठामुळं टोमॅटो
लवकर शिजतो किंवा लवकर मऊ होतो, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. हा आता टोमॅटो आपला होत आलेला आहे, मऊ झालेला आहे. आता या मिश्रणामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊ. त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. त्याच्यानंतर 2 चमचे लाल तिखट आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि 2 चमचे धनेपूड आपण त्याच्यात घालायची आहे. 2 चमचे धनेपूड आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि हे सगळं मिसळून घेऊ आणि पावडर मसाले जळू नयेत म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. त्याच्यामुळे पावडर मसाले जळत नाहीत. आता हा मसाला थोडासा आपण परतून घ्यायचा आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला होता, वाटण होतं, ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण किंवा हे वाटण जे आहे ते या मसाल्यामध्ये परतायचं आहे. आता त्याला तेल चांगलं सुटलेलं आहे. मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण दही घालून घ्यायचं आहे आणि दही सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत या मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर आज थोडी मध्यम करा आणि मध्यम आचेवर किंवा स्लो आचेवर, कमी आचेवर आपल्याला हे दही चांगलं भाजून घ्यायचं आहे. दही परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला दही त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्यानुसार त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणीच घाला आणि हा मसाला परत एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण केळं जी घेतली होती ती केळं घालून घेणार आहोत. त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे तुकडे करून आपण त्याच्यामध्ये घालायचे आहेत. जास्त मोठे किंवा जास्त लहान तुकडे करू नका. मध्यम आकाराचे तुकडे घाला, कारण केळं शिजल्यानंतर मऊ होतं, त्यामुळे मध्यम आकाराचे तुकडे आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि सगळे तुकडे घालून झाल्यानंतर आपण हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं आहे. या पद्धतीनं सगळं मिश्रण जे आहे, सगळा मसाला जो आहे तो या केळाबरोबर मिसळून घ्यायचा आहे. सगळं केळ्याचे तुकडे जे आहेत ते त्या मसाल्यामध्ये चांगले कोट झाले पाहिजेत, चांगले मिसळले पाहिजेत. या पद्धतीनं आपण हे सगळं चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि मिसळल्यानंतर आपण त्याला एक चांगली वाफ आणायची आहे. एक 5 मिनिटं त्याला आपण झाकून चांगली वाफ आणून घेऊ. आता 5 मिनिटं आपली झालेली आहेत. आपण शिजले का बघून घेऊ. हा आपला मस्त वास सुटलेला आहे आणि आपला हा कुर्मा जो आहे तो आता तयार झालेला आहे. आपण आपला हा कुर्मा जो आहे तो काढून घेऊ आणि वरती क्रीम घालून सर्व करायला आपला कुर्मा तयार आहे. या पद्धतीने आपला कुर्मा तयार. अतिशय चवीला सुंदर असणारा हा कच्च्या केळ्याचा कुर्मा तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर काय करायचं आहे, या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही एक छान रेसिपी आपली शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.